रोखे आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय पोलीस बांधव आणि नागरिकांची हेळसांड होणार आहे याची आम्हाला जाणीव आहे। पण मातंग समाजाच्या मागण्या अगदी तीव्र आहेत आणि आम्ही भारताच्या स्वातंत्र्यापासून या मागण्यांसाठी संघर्ष करत आहोत। त्यामुळे आमच्या मागण्याची तीव्रता इथल्या शासनाला प्रशासनाला तसेच आमच्या समाज बांधवांना करत आहे। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय झालंच पाहिजे अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण झालंच पाहिजे अविनाश खंडागळेला न्याय मिळालाच पाहिजे अविनाश खंडागळेला न्याय मिळालाच पाहिजे। सर्व नागरिकांना सूचित करू इच्छितो की मातंग समाज या ठिकाणी रस्ता रोको करण्याचं कारण काय आहे। गेल्या 20 वर्षापासून अनुसूचित जातीमध्ये नांदणाऱ्या 59 जाती आहेत आणि त्या 59 जातीला संविधानानं दिलेलं जे 13% रिझर्वेशन आहे 13% आरक्षण आहे त्या 13% आरक्षणाचा फायदा गेल्या 70-75 वर्षामध्ये समसमान झाला नाही असं अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करता येतं आणि त्या उपवर्गीकरण केल्याची सर्वोच्च जबाबदारी कुणाची आहे? आणि राज्य सरकारच्या युतीवरच्या ठिकाणी झाली होते करण्यासाठीचा निर्देश प्रत्येक राज्यांच्या अधिकारात दिलेला असताना महाराष्ट्राच्या राज्यानं या ठिकाणी अनुसूचित जातीच्या आरक्षणासाठी कुठलंही पाऊल उचललेलं नाही। यावेळेस महाराष्ट्राच्या निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस तिथल्या महायुती सरकारनं 1 दिवसाच्या घाईगडबडीच्या निर्णयामध्ये एक सदस्यीय समिती आज या कार्यक्रमाला जमलेला माझा सर्व समाज बांधव यांना क्रांतिकारी जय लवजी व या आलो